बीडचा धक्कादायक प्रकार. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या लुखामसला गावच्या माजी उपसरपंचानं आपलं आयुष्य संपवलंय. सोमवारी घडलेला हा प्रकार आहे. सोमवारी रात्री ते सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावामध्ये गेले होते आणि दुसऱ्या दिवशी कारमध्ये थेट त्यांचा मृतदेह सापडलाय. प्रेम संबंधातून सुरू झालेली ही गोष्ट आहे. महागडे मोबाईल्स, सोन्याचे दागिने, पण नंतर मोठमोठ्या मागण्या. बंगला माझ्या नावावरती करा, भावाला शेती द्या, मागण्या मान्य न केल्यास धमक्या आणि सतत वाढत गेलेला ताण. यातून लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ज्या नर्तिकेच्या प्रेमामध्ये ते पार सैरभैर झालेले होते, त्याच नर्तिकेच्या दारासमोर त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली आहे. जेव्हा हे सगळं घडलं ते मध्यरात्रीचा काळोख होता. रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती एक कार शांत उभी होती. गावात सगळीकडे सन्नाटा पसरलेला. कारची दारं आतून बंद होती. खिडक्यांमधून आत दिसणारं अंधारलेलं दृश्य होतं. त्यामुळे फारसं कोणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. मात्र सकाळी जेव्हा गाव जागं झालं तेव्हा मात्र त्या कारच्या आसपास प्रचंड गर्दी होती. लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवरती एक व्यक्ती निश्चित पडलेला होता. डोक्याच्या उजव्या भागामध्ये गोळी लागलेली, रक्त सुकलेलं आणि त्याच्या समोर पडलं होतं एक पिस्तूल. लोकांनी पाहिलं तेव्हा समजलं की हा व्यक्ती साधा नाहीये. गावचा प्रतिष्ठित नेता, गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे. अवघं 34 वर्ष वय, घरात पत्नी, 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वी मध्ये शिकणारा मुलगा. एवढं सगळं असताना सुद्धा असा प्रश्न पडतो की एक नेता, एक कुटुंबवत्सल व्यक्ती एवढा टोकाचा निर्णय का घेतो? प्रेम इतकं वेडं ठरू शकतं का की यामागे काहीतरी रहस्य दडपलेलं आहे? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? सरपंच, उपसरपंच आणि नर्तिकेचं नातं कुठे बिघडलं? खरंच नर्तिकेच्या हट्टामुळे हे पाऊल उचललं गेलं का, की यामागे अजून काहीतरी मोठं कारण दडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.